प्रिया, हे प्रिया, हे इथे काय झोपलीस अशी? सुहास, सुहास, तू 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 आलास? मला वाटलं तू तू आता येणारच नाहीस आणि मी मी एकटीच राहणार आयुष्यभर, इकडे एकटीच राहणार. तू तू ड्रिंक घेतलंस? नाही नाही नाही, मी मी औषध घेतलं, थोडस एकटेपणावरचं औषध. सुहास, मी मी ज्याच्यावर खूप प्रेम करते ना, तो तो मला एकटीला सोडून चाललाय, लांब चाललाय दिल्लीला. मी मी म्हणून एकटी पडलीये. मी खूप प्रेम करते त्याच्यावर सुहास. मी उठ, हात चल, उठ. कुठे कुठे उठ, हात चल. अरे आतमध्ये नको, आत नको, आई आत नको. मी आत बसले होते ना, मग मग संध्याकाळ झाली आणि अंधार पडला. मला खूप आठवण येते आतमध्ये त्याची. मी खरंच खूप प्रेम करते त्याच्यावर आणि त्याला कळतच नाही. तो म्हणतो मी नाटक करते. तू सांग, मी नाटक करते का रे? सांग ना, मी नाटक करते? नाही, मी खूप प्रेम करते त्याच्यावर. हो, उठ. मी खूप प्रेम करते. आपण आज जाऊया. उठ. मी खूप प्रेम करते तुझ्यावर सत्यजित. नाही नाही सुहास, नाही सत्यजित. नावात पण गोंधळ होतोय, माझ्या आयुष्यात गोंधळ झाला. मी म्हणून थोडस औषध, ते कपाटातलं थोडस औषध घेतलं. तू तू कुठे घेऊन चाललास मला सत्यजित? माझ्या सुहासकडे. सुहासच आहे ना त्याचं नाव? सुहासच नाव आहे ना त्याचं? माझा सुहास, मी खरंच खूप प्रेम करते, पण तो लांब चाललाय माझ्यापासून, खूप लांब. दिल्लीला चाललाय तो. हळू झोप, सावकाश. सुहास, तो दिल्लीला चाललाय आणि तू सांगशील ना त्याला, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, खरंच प्रेम आहे खूप. बिचारा सुहास, पण मी काय करू शोना, देवानच ही अरेंजमेंट केलीये. तुला माझा हक्काचा बाहुला म्हणून पाठवलंय, ज्याला मी जेव्हा हवं तेव्हा जसा हवा तसा खेळवू शकते. जग माझ्याशी किती वाईट वागतं शोना, मग मी तुझ्याशी थोडंसं वाईट वागलं तर काय बिघडलं? हेलो हेलो प्रिया, मैं बोलती आत्या. झोपली होतीस का ग? कायमची का नाही झोपून जात आत्या मी. हा प्रिया, प्रिया काय झालं? असं का बोलतीयस? काही नाही आत्या. तू सांग ना, तू कशी आहेस आत्या? माझी आत्या, कशी आहेस तू? अगं मैं ठीक आहे, पण तू का असं? मी मस्त आहे आत्या, एकदम मस्त, 7वें आसमान पर. आकाशात आहे मी. नाही पाताळात आहे. नाही कुठेतरी मध्येच. प्रिया,
प्रिया काय झालंय तुला? नाही आत्या, काय काय झालंय? तू तू सांग ना, तू तू काय म्हणतेस? नाही म्हणजे मी ना उद्या पुण्याला यायचा विचार करत होते. अगदी सहजच. त्याचं काय झालं ना, मला तुला भेटायचं लई मन करते बघ. मी तुला भेटायला येऊ का? काय आत्या, आता तू सुद्धा परक्यासारखी वागतेस माझ्याशी. हा? नाही ग, तसं नाही. पण तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल आणि काही ठरलं असेल तर मध्ये अडचण नको ना, म्हणून विचारलं. हे बघ, मी ना उद्या सकाळच्याच गाडीने येते, मग आपण भेटू. हा ओके ओके, भेटूया आपण उद्या. कम सून आत्या, मी वाट बघते. ओके, गुड नाईट आत्या, गुड नाईट. गॉड इज ग्रेट. आत्या उद्या येत. नाहीतरी माझ्या नाटकात मला तिसऱ्या पात्राची गरज होतीच. त्याला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं पात्र कोण? थँक्यू सो मच गॉड. बाबांच्या मित्राचा मुलगा, नाही मी अशा कुणालाही भेटलेलो नाही. नाव काय म्हणालास त्याचं? तेच तर, मंजिरीनं काल शेवटपर्यंत त्याचं नाव नाही सांगितलं मला. पण तू त्याच्याबद्दल एवढी का चौकशी करतोस? एक मिनिट, तुला काय वाटतं तो आणि वहिनींमध्ये काही, तू काय मूर्ख आहेस का सत्यजित? मूर्ख नाही, सावध आहे मी. आपण एखादा जमिनीचा तुकडा विकत घेतल्यानंतर काय करतो वियांक? सगळ्यात आधी आपण आजूबाजूच्या माणसांची चौकशी करतो. त्याच्यानंतर आपण आपल्या जमिनीभोवती एक भक्कम कुंपण घालून घेतो. म्हणजे उद्या आपली पाठ फिरल्यानंतर कुठल्या तरी तिराईत माणसानं आपल्या जमिनीवर घुसखोरी करता कामा नये. अत्यंत फाजील उदाहरण आहे. तू एखाद्या जमिनीच्या निर्जीव तुकड्याची आणि वहिनींची तुलना करतोयस. तेव्हा काही झालं ना तरी वहिनी त्यांच्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला येऊ देणार नाहीत. शक्यच नाहीये ते. तुझ्या वहिनी माझ्या मुलीला घेऊन माझं घर सोडून निघून जातील हे तरी कोणाला शक्य वाटलं होतं यांना? पण झालंच ना तसं. आता तिच्या आयुष्यात एक वेगळा पुरुष येणं हे फक्त पुढचं एक पाऊल मला नाही वाटत. आणि उद्या तसं काही झालं तरी त्यात सर्वस्वी मंजिरीचा दोष नसेल. प्रवाहाला एका ठिकाणी बांध घातला की पाणी आपली वेगळी वाट शोधतच. निसर्गाचा नियम आहे. एनिवे, तुला त्या माणसाबद्दल काही माहिती काढता आली तर बघ. सुदैवानं अजून तुझे बरे संबंध आहेत त्यांच्याशी. ठीक आहे, मी चौकशी करतो. पण आता तेवढ्या वेळून तू तुझ्या डोक्याला भुंका नको लागू देऊस. तो लागू नये म्हणूनच तर तुला सांगतोय. मी बघतो. आत्या, व्हॉट अ सरप्राईज. ये ना आतमध्ये, ये ये
ये ना ये बस. आणि हे काय एकटीच आलीस? मावशी वगैरे कोणी नाही? अगं असं काय करते? काल आपण अगं फोन तरी करायचास. कळवलं असतंस तर मी काहीतरी छान बनवलं असतं ना जेवायला. अगं बघ मी पण किती वेडी आहे. ऑफकोर्स तू फोन नाही केलास कारण तुला मला सरप्राईज द्यायचं होतं ना. आणि आत्या ते तू दिलंयस. बिग अँड प्लेझेंट सरप्राईज. असं काय करतीस? काल आपण फोनवर बोललो ना व? फोनवर काल? आत्या तुझं ना वय झालंय आता. कोणा दुसऱ्याशी बोलली असशील आणि तुला वाटत असेल की तू हा अगं असं काय करतीस? काल रातच्यालाच बोललो ना आपण. तेव्हा मी सांगितलं होतं तुला की मी येणार आहे म्हणून. हवं तर फोन बघ ना. नाही नाही त्याची काहीच गरज नाहीये. काल ते प्रिया समजा ठीक आहे ना व? नाही म्हणजे काल फोनवर सुद्धा तू आत्या तू असं का विचारतेस? काय बिघडू शकतं माझ्या आयुष्यात? अगं काल सकाळपासून माझा घसा खूप खवखवत होता म्हणून मी कफ सिरप घेतलं. तरी मला सुहास सांगत होता की सोना हे जास्ती घेऊ नकोस त्याने खूप ग्लानी येते. अरे बाप रे पण एवढी ग्लानी? आत्या ऑनेस्टली सांगते आपला झालेला फोन मला आठवतच नाहीये. आत्या मी तुझ्याशी काही वेडवाकडं तर बोलले नाही ना? अगं नाही ग. आणि जरी बोलले असले तरी काय झालं? तुला तर माझे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत ना. आत्या शालिनी मावशी मला जरी आईसारखी असली ना तरी तू माझी आई, माझी बहीण, माझी मैत्रीण सगळं काही आहेस. होय ना? मग त्याच हक्कानं मला सांगशील का? मला खरं खरं सांगशील? विचार ना. म्हणजे तुझ्यात आणि सुहासरावांमध्ये काही समजा व्यवस्थित चाललंय ना? अगं तू असं का विचारतेस आत्या? नाही ग म्हणजे बहिणीशी बी फोनवर बोलताना तू मावशी पण ना. अगं तिला न लिहिलेली वाक्य वाचायची सवय. मी तेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी मूड मध्ये होते, चुकून काहीतरी बोलून गेले असेल म्हणून काय खबर काढायला तुला लगेच इथे पाठवायला? नाही. मी इथं खबर काढायला नाही आले. मी आज तुला भेटायला आले. असं बी तुझं लगीन झाल्यापासून आपण नीट भेटलोच नाही ना. आणि तू माहेरपणाला बी नाही आलीस. आणि आता तर येऊही शकत नाही. माझ्यासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद झाले. नाही प्रिया तसं नाही. आत्या सत्यजित मंजिरीचा संसार माझ्यामुळे तुटलाय. आता कुठल्या तोंडाने येऊ मी तिकडे? आता तुझ्याशी बोलायला काही हरकत नाही. जेव्हा मला हवं होतं की हा संसार मोडावा तेव्हा तसं झालं नाही. आणि आता जेव्हा मी माझ्या संसारात रमलीये तेव्हा मी पण काय बावळट आहे. तू इतक्या लांबच्या प्रवासाहून आलीस आणि मी तुला साधं पाणी पण नाही विचारलं. आत्या सुहासना मला नेहमी म्हणतो मी तुझ्या रूपाच्या प्रेमात पडलो का वेंधळेपणाच्या हेच मला कळत नाही. तू चल ना रूम मध्ये जाऊया. मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. एक मिनिट. मी ना आमच्या रूमचा एसी ऑन करून येते. तो ना जरा धक्का स्टार्ट आहे. आधी ऑन नाही केला ना तर कूलिंगच होत नाही. तू थांब मी आलेच. इतकी व्यवस्थित रूम असल्यावर आत्याचा कसा विश्वास बसेल?
स्टार्ट AC. आता सेट झालाय. ये ना आत्या, तू माझं घर कधी सॉरी, तू 2 मिनिटं बाहेर थांबतेस का? मी ना हे सगळं पटकन आवरून घेते. ते काय झालं? प्रिया हे समजा काय आहे? अगं, आत्या तुला माहिती ना मी कशी वेंधळी येते. प्रिया, मी ज्या प्रियाला ओळखते ना ती येंधळी नाही. अगं, मी बाहेर सांगितलं ना तुला, कफ सिरप, त्या कफ सिरप मुळे ना मला गरगरल्यासारखं होत होतं ना, म्हणून मला. हे आहे तुझं कप सिरप? आत्या, हे मला नाही माहिती इथे कसं आलं. कदाचित मी झोपल्यानंतर सुहासनी रात्री. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि सांग की रात्री तू हे प्यायली नाहीस म्हणून. आत्या, हो मी प्यायले दारू. कारण डोक्यातले विचार संपवण्यासाठी दुसरा कुठला पर्यायच नव्हता माझ्याकडे. आत्या, वेडा होण्यापेक्षा दारूच्या नशेत धुंद झालेलं बरं नाही का? आणि म्हणून मी. आत्या, अगं हे समजा काय होऊन बसले? अशी का आली तुझ्यावर? प्रिया, प्रिया मला समजा खरं खरं सांगशील? बाळा, बोलशील माझ्या संग? बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आता. सगळं संपलंय आत्या. आत्या, जीव द्यायची हिंमत नाहीये ना, फक्त म्हणून जगतेय मी. अगं पण असं झालं तरी काय? सुहासला अजूनही संशय आहे की मी आणि सत्यजित. काय? अगं पण तुमच्या दोघांमध्ये आता तसं काय बी नाही. आत्या, ज्या क्षणी मी हे सुहासच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं ना, तेव्हापासून मी सुहासची झाली. ते तुझ्याहून जास्त चांगलं हे कुणालाच माहिती नाही की मला सत्यजित किती हवा होता. पण जेव्हापासून आमचा संसार सुरू झाला तेव्हापासून मी खरंच सांगतेय, सत्यजितचा मनात विचारही येऊ दिला नाही मी. पण तिथे सत्यजित आणि मंजिरीचा संसार मोडला आणि इथे आमच्याही सुखी संसाराला आग लागली. अगं पण मला तर असं कळलं होतं की सुहासरावांचा तुझ्यावर काय बी संशय नाही. आणि मंजिरी स्वतः आम्हाला म्हणली होती की ती स्वतःहून सुहासरावांना काय बी सांगणार नाही. म्हणजे मंजिरीने तिचं वचन मोडलं? मला माहिती नाही हे कोणी कसं आणि काय सांगितलंय ते. पण आत्या, आजकाल सुहास सतत मला सत्यजीतच्या नावाने टोमणे मारत असतो. दिवसभर घराबाहेरच असतो. आता कालचीच गोष्ट, तो ऑफिस मधून लवकर निघाला, 9 वाजेपर्यंत घरीच आला नाही. मी फोन केला हे विचारायला की कधी येतोय, तर मला म्हणाला तुला काय करायचंय, मी कशाला पाहिजे, आज काय सत्यजितला सुट्टी आहे का? या बोलण्याला काय अर्थ आहे? तुला मी नाही सांगू शकत हा एकटेपणा मी कसा सहन करतेय. आत्या, मला सुहास हवाय, माझं प्रेम आहे त्याच्यावर, पण तोच जर असं वागायला लागला तर मी. प्रिया, नका काळजी करूस. आपण बोलू ना त्यांच्याशी, त्यांचे समजे गैरसमज दूर करू. त्याचे गैरसमज दूर होतील की नाही मला नाही माहिती, पण एक गोष्ट नक्की माहिती, हा त्याचा संशय माझा जीव घेईल एक दिवस. आता दिल्लीला जायचं म्हणतोय, ते मला सांग तिथे माझं कोण आहे ग? तिथे तू आहेस, मावशी आहे. अगदीच सहन झालं नाही तर मी तुमच्या कुशीत येऊन रडू तरी शकते, पण तिथे मी काय करणार आहे एकटी? दिवसभर फक्त भकास एकटेपणा आणि रात्री नवरा आला की त्याचा संशय. हे असं मी फार काळ सहन नाही करू शकणार आत्या. असंच जर चालू राहिलं ना
तर खरंच जीव जाईल माझा एक दिवस. या नका बोलूस असं. एक दिवस दिल्लीहून फोन येईल तुला, 10व्या मजल्यावरून उडी टाकून मेली म्हणून. प्रिया बस. असं बोललीस ना तर थोपाड फोडीन तुझं. अगं आई म्हणतेस ना मग मला, मी असं नाही होऊ देणार. आता मला दिल्लीला नाही जायचंय. मी तिथे गेले ना तर मरून जाईल. प्लीज आता मला दिल्लीला नाही जायचं. नाही बा, नाही जाणार तू दिल्लीला. मी आहे ना मग, मी घेईन समधी काळजी. पण पुण्यांदा असं बोलायचं नाही. विश्वास आहे ना माझ्यावर.